नमस्कार, मी मुकुंद गोविंद कुलकर्णी, MA वेदांग ज्योतिष. माझ्या वेद अध्यात्म ज्योतिष या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. आज आपण ब्रह्मांड नायक दत्तावधूत श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पुण्यतिथीबद्दल बोलणार आहोत. यावर्षी महाराजांची पुण्यतिथी 15 एप्रिल 2026 बुधवार रोजी आहे आणि हा पुण्यतिथीचा दिवस संपूर्ण जगासाठी एक अत्यंत पुण्यकारक असा दिवस आहे. या दिवशी नेमकं आपण काय करावं, किंबहुना या दिवशी शुभयोग कधी आहे? महाराजांनी जेव्हा अक्कलकोटमध्ये आपला श्री स्वामी समर्थ हा अवतार संपवला, त्या दिवसाचे योग आणि आजच्या दिवसाचे योग म्हणजेच आजच्या 15 एप्रिल या दिवसाचे योग नेमकं आपल्याला काय सांगतात आणि ही नक्की वेळ कुठली आहे? कोणत्या वेळेत महाराजांची सेवा अधिकाधिक फलदायी होऊ शकेल? महाराजांना नेमकं काय आवडत होतं? महाराज नेमके कुठल्या सेवेने आपल्याला प्रसन्न होतात? किंबहुना महाराजांची आराधना करण्याच्या कोणत्या कोणत्या पद्धती आहेत? या संदर्भामध्ये आपण अत्यंत शास्त्रोक्त अशी माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी ज्यांनी या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल त्यांना मी विनंती करतो की या माझ्या यूट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब करावं. असो, यानंतर आपण बघणार आहोत महाराजांची जी पुण्यतिथी आपण 15 एप्रिल रोजी साजरी करणार आहोत त्याचा आणि महाराजांनी इसवी सन 1878 या दिवशी अक्कलकोटमध्ये आपला देह विसर्जित केला, म्हणजेच श्री स्वामी समर्थ हा अवतार संपवला, त्या दिवशीचा आणि या आजच्या 15 एप्रिल या दिवसाचा काय संबंध आहे? या दिवशी खरं म्हणजे अक्कलकोटमध्ये 30 एप्रिल 1878 मंगळवार चैत्र कृष्ण त्रयोदशी या दिवशी महाराजांनी आपला देह अक्कलकोटमध्ये ठेवला. त्यावेळेस महाराजांनी अनेक लीला केल्या आहेत. महाराज गेले, महाराजांनी देह विसर्जित केला असं क्षणभर त्यावेळेसच्या अक्कलकोटमधील लोकांना वाटलं. त्यांनी शोक करायला सुरुवात केली, परंतु त्या क्षणी महाराज परत जागृत अवस्थेत आले आणि त्यांनी लोकांना सांगितलं की मी गेलेलो नाही, मी इथेच आहे. किंबहुना त्यावेळेस त्यांनी असंही म्हटलं की अनन्य निश्चयंतो माये जना परिउपासते तेषा नित्या निभुक्तानाम योगक्षेम वहाम्यम. महाराजांनी असंही म्हटलं, शिवहर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो, हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो. या सगळ्यांचा अर्थ जर आपण लक्षात घेतला तर महाराज इथेच आहेत असंच ते सांगतायत. आणि तोच नेमका 2026चा हा पुण्यतिथीचा दिवस 15 एप्रिल 2026 बुधवार. या दिवशी पण चैत्र त्रयोदशी आहे, कृष्ण त्रयोदशी ज्याला आपण म्हणतो, प्रदोष काळ ज्याला आपण म्हणतो. ज्यावेळेस महाराजांनी देह ठेवला त्यावेळेस प्रदोष काळ पण होता, शिवरात्री पण होती, म्हणजे दोन्ही तिथी एकत्र आल्या होत्या. याही दिवशी प्रदोष पण आहे आणि शिवरात्री पण आहे, दोन्ही तिथी एकत्र आलेल्या आहेत. महाराजांनी अक्कलकोटमध्ये आपलं देहकार्य संपवलं. ती वेळ जे इतिहास ज्यांनी रचला किंबहुना इतिहास जे सांगतात किंवा महाराजांचं चरित्र ज्यांनी लिहिलेलं आहे, जे चरित्रकार सांगतात त्यांच्यानुसार ही वेळ साधारणपणे दुपारी 4 वाजेची असावी. ही 4 वाजेची वेळ म्हणजे महाराजांच्या दृष्टीने किंबहुना संपूर्ण जगाच्या दृष्टीने महाराजांच्या पुण्यतिथीच्या दिनी ही 4ची वेळ अत्यंत महत्त्वाची आहे. म्हणजे आजच्या या दिनी म्हणजे 2026ची ही जी पुण्यतिथी आपण साजरी करतो आहे त्या दिवसाचा सर्वात महत्त्वपूर्ण पुण्यकारक योग कोणत्या वेळेत आहे? तर ती वेळ आहे दुपारी 3 ते 5. आता या 3 ते 5 वेळेमध्ये असं काय आहे? या 3 ते 5 या वेळेमध्ये प्रथमतः आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे की 1878 साली महाराजांनी अक्कलकोटमध्ये आपला देह विसर्जित केला. ती वेळ 4ची होती असं रचनाकार सांगतात. आणि हीच वेळ या दिवशी म्हणजेच साधारणपणे 3 ते 5 ही जी वेळ आहे या वेळेत नेमकं काय आहे? तर 4 वाजता महाराजांनी देह ठेवला ही वेळ आहे. 3 ते 5 या वेळेमध्ये जर बघायला गेलं तर त्यावेळेस आजच्या दिवसाच्या दृष्टीने नक्षत्र काय होती? रेवती नक्षत्र. त्यामुळे आज जे आहे ते आहे पूर्वा भाद्रपदा नक्षत्र आणि त्यानंतर उत्तरा भाद्रपदा नक्षत्र. म्हणजे ही जी 2 नक्षत्र आहेत ही एक आहे गुरुचं नक्षत्र आणि एक आहे शनीचं नक्षत्र. ज्यावेळेस महाराजांनी देह ठेवला त्यावेळेस होतं रेवती नक्षत्र. म्हणजे बुध, गुरु आणि शनी हे 3 ग्रह महत्त्वपूर्ण आहेत. तर या आजच्या 15 एप्रिलच्या
पुण्यतिथीच्या दिनी दुपारी 3 ते 5 या वेळेमध्ये पूर्वा भाद्रपदा नक्षत्राचा जो स्वामी आहे तो आहे गुरु आणि उत्तरा भाद्रपदा नक्षत्राचा जो स्वामी आहे तो शनी. म्हणजे गुरु आणि शनी या दोघांचा होरा या 3 ते 5 वेळेमध्ये येतो. हा सर्वात महत्त्वाचा ज्योतिषशास्त्रीयदृष्ट्या शुभयोग आहे. ज्या दिवशी महाराजांनी अक्कलकोटमध्ये देह ठेवला त्या दिवशी संपूर्ण आसमंतामध्ये त्यावेळेस उपस्थित असलेले सगळे जन आणि संपूर्ण जगामध्ये एक वेगळं चैतन्य निर्माण झालं होतं. एखाद्या महान संताची आपण पुण्यतिथी साजरी करतो याचा अर्थ असा आहे की तो खरं म्हणजे पुण्यकारक दिवस असतो. संपूर्ण दिवसामध्ये त्या व्यक्तीचं एक वेगळं अस्तित्व आपल्याला या चराचर सृष्टीमध्ये दिसतं. विशेष करून स्वामी महाराज तर दत्तावतार आहेत. ब्रह्मांड नायक दत्तावधूत स्वामी समर्थ महाराज हे खरोखरच दत्तावतार होते आणि म्हणूनच त्यांचं जे कार्य आहे ते आजही सुरू आहे. म्हणून आजच्या या पुण्यतिथीच्या दिनी दुपारी 3 ते 5 ही वेळ अत्यंत शुभकारक आहे. आता गुरु आणि शनी यांचा संबंध काय आहे तर गुरु आणि शनी हे स्वामी समर्थ महाराजांच्या जन्मपत्रिकेमध्ये दशमस्थानामध्ये होते. धनु राशीमध्ये गुरु आणि शनी युती योगामध्ये होते. म्हणजे याचा अर्थ असा आहे की दशमस्थान ज्यांना कार्यान्वित करायचं असेल किंबहुना ज्यांना आपलं कर्म सुधारायचं असेल, ज्यांना कर्मामध्ये गती नसेल, किंबहुना ज्यांना काम नसेल, ज्यांना काम आवश्यक आहे, किंबहुना ज्यांना समाजामध्ये मान मर्यादा मिळत नसेल, किंबहुना आपण त्यासाठी प्रयत्न करतो आहे परंतु आपल्याला त्याचा फायदा होत नाही आहे, या सगळ्या दृष्टीने आणि शनी तर दशमस्थानाशी संबंधित आहे, गुरु तर सर्व शुभकार्या संबंधित आहे आणि बुध वाणी व्यवहार या संबंधित आहे. म्हणजे या तिघांचा संबंध महाराजांच्या पत्रिकेमध्ये ज्या स्थानाशी आहे ते दशमस्थान म्हणजेच कर्मस्थान. जर आपल्याला बलवान करायचं असेल, कर्म बलवान झालं की सगळं काही बलवान होतं. तर आपल्याला महाराजांची सेवा आजच्या पुण्यतिथीच्या दिवशी दुपारी 3 ते 5 या वेळेमध्ये करणं अत्यंत शुभकारक आहे. आता ही सेवा कशी करायची? वेगवेगळ्या पद्धती आहेत. आपण नामस्मरणाने महाराजांना प्रसन्न करू शकता. आपण श्री स्वामीचरित्र सारामृत हा ग्रंथ वाचून महाराजांना प्रसन्न करू शकता. आपण महाराजांची षोडोपचार पूजा देखील करू शकता. पण या षोडोपचार पूजेमध्ये महाराजांना व्हायला लागणारी जी फुलं आहेत ती मात्र पिवळी आणि पांढरी असावीत. महाराजांना हिरा अत्तर अत्यंत प्रिय आहे, त्या हिरा अत्तराचा समावेश करावा. त्याचप्रमाणे महाराजांना नैवेद्यासाठी पुरणपोळी किंबहुना बेसनाचा लाडू अत्यंत प्रिय होता. नैवेद्यामध्ये हे 2 गोड पदार्थ असणं अत्यंत आवश्यक आहे. त्याचप्रमाणे आपण नुसतं नामस्मरण केलं तरी महाराज प्रसन्न होतात. महाराज परमदयाळू आहेत. त्यांना तुम्ही अंतःकरणाने जर हाक मारली तर ते तुमच्याबरोबर निश्चित येतील. या 3 ते 5 वेळेमध्ये आपल्याला जेवढं शक्य आहे आणि ज्या पद्धतीने आपल्याला करता येईल तेवढी आपण सेवा करावी आणि अनुभूती बघावी. आपल्या कार्यामध्ये गती येईल, आपल्या सगळ्या मनातल्या इच्छा पूर्ण होतील. महाराज परमदयाळू आहेतच, परंतु या 2 तासामध्ये कदाचित संपूर्ण सृष्टीमध्ये महाराज अगदी प्रसन्न चित्ताने सगळ्यांना आशीर्वाद देत आहेत. आणि जर आपण त्यांच्या या शक्तीशी जोडले गेलो तर मला वाटतं आपल्याला खूप काही मिळेल. प्रयत्न करून बघा. महाराजांची अनुभूती आपल्याला आल्याशिवाय राहणार नाही. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.